आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. हेडलाइन्स प्रस्तुत करता TJSB सहकारी बँक लिमिटेड, मल्टी स्टेट शेड्यूल बँक, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. भिवंडीतल्या नारपोली परिसरामध्ये मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला. दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, 3घांना वाचवण्यात यश, तर अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू. राज्यामध्ये 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता. यवतमाळ, पुणे घाटसह नाशिक घाट परिसराला रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, रायगडसह विदर्भातल्या काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. यवतमाळमध्ये पावसाचं थैमान. दारव्हा तालुक्यातील दहेली इथे पुरामध्ये कार वाहून गेली. पती बचावला, पत्नी आणि 2 मुलींचा शोध सुरू. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वादळी चर्चेनंतर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर. आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार, तर चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न आल्यामुळे विरोधकांचा सभात्याग. विश्वासार्ह परीक्षा प्रणालीच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल. परीक्षा सुधारणा विधेयक मंजुरीनंतर पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश, तर मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, मोदींचं आश्वासन. दिल्लीतील आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही. अटकेतल्या विद्यार्थ्यांची तातडीनं सुटका, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आदेश जारी. दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुटप्रिंट्स आधारशी लिंक होतील, मंत्री चंद्रकांत पाटलांचा अजब दावा. दिल्ली पोलिसांकडून ॲडव्हान्स तपास सुरू असल्याची माहिती. कोणी कुठेही गेलं तरी आहे तिथेच राहण्याचा निर्णय घ्यावा. जितेंद्र आव्हाडांच्या मुलीच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मेळघाट आश्रमशाळा विषबाधा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. टिटंबा आश्रमशाळेचा अधीक्षकच सप्लायर असल्याची माहिती. अधीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल. मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनचा परवाना FDA कडून निलंबित. तपासणीमध्ये आवश्यक नोंदणी नसल्याचं समोर. नियमांची पूर्तता होईपर्यंत विक्री पूर्णपणे बंद. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीडच्या दौऱ्यावर. जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार, तर कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणेंच्या भेटीमुळे चर्चा. चाकण शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. ट्रक बंद पडल्यामुळे महामार्गावर 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मनस्ताप. पाकिस्तानातल्या कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट. दुर्घटनेमध्ये 34 खाण कामगारांचा मृत्यू. बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा जवळच्या खाणीमध्ये गुरुवारी स्फोट. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी24 तास. मी श्वेता भालेकर परब. या बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या अशा लक्षवेधी 3 बातम्या. पहिली महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे भिवंडीमधल्या इमारत दुर्घटनेसंदर्भात. भिवंडीमधल्या नारपोली परिसरामध्ये मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 3घांना वाचवण्यात यश आलेलं आहे. काही जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. तर दुसरी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे राज्यातल्या पावसासंदर्भातील. राज्यामध्ये 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, पुणे घाटसह नाशिक घाट परिसराला पावसाचा रेड अलर्ट घोषित केलाय, तर पालघर, ठाणे, रायगड आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेऊयात. तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मेळघाट आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणाची. झी24 तासनं सर्वप्रथम दाखवलेल्या मेळघाट आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधे प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आश्रमशाळेचा अधीक्षकच सप्लायर असल्याची कथित ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भातली सुद्धा अधिकची माहिती आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत.
आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी, जे आपल्याला या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देणार आहेत. भिवंडीतून जोडले गेलेले आहेत स्वप्नील जाधव. इमारत कोसळलेली आहे आणि आतापर्यंत त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात ताजी माहिती काय स्वप्नीलकडे ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. अमरावतीमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाडे. आश्रमशाळा विषबाधा प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे, त्यामुळे त्या संदर्भातली माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तसंच यवतमाळमधून श्रीकांत राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. यवतमाळमध्ये पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे त्या संदर्भात प्रशासनानं काय खबरदारी घेतलेली आहे ती माहिती सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे भिवंडीमधली. भिवंडीच्या भंडारी कंपाऊंडमधल्या गंगारामवाडी इथल्या कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळलेली आहे. सध्या तिथे युद्ध पातळीवर काम सुरू आहे, बचाव कार्य केलं जाते. अद्यापही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते. आतापर्यंत 5 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. 3 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. काल रात्री ही दुर्घटना घडलेली आहे आणि अद्यापही इथे बचाव कार्य सुरू आहे. NDRF आणि TDRFचं बचाव पथक इथे युद्ध पातळीवर काम करतंय. प्रशासनाचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहेत. त्यांची सध्या या बचाव कार्यावर बारीक नजर आहे. अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, तुम्ही घटनास्थळी आहात. काल रात्री ही दुर्घटना घडली होती. अद्यापही सध्या बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळते. त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? आणि ही इमारत अति धोकादायक होती, ही जी आधीच घोषित केली होती, तरी सुद्धा इथे कुटुंब का राहत होते, त्या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का? हो, नक्कीच. भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे, ते सापडलेला आहे. अद्याप सध्या आपण बघतो या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. आताही एक मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर आलेली आहे. थोड्याच वेळात तो बाहेर काढण्यात येईल. मात्र ही इमारत जर बघितली तर 15 वर्षांपेक्षा जुनी इमारत आहे आणि एकूणच मोडकळीस आलेली इमारत होती. 2 ते 4 नोटिसा सुद्धा ठाणे महानगरपालिकेकडून या ठिकाणी बजावण्यात आल्या होत्या आणि यानंतर ही इमारत खाली करण्यात आली होती. मात्र दुरुस्तीचं काम सुरू होतं असं सांगण्यात आलेलं आहे, ज्यामुळे 5 ते 6 मजूर होते आणि या मजुरांचा मृत्यू झालेला. आतापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. 6वी मृतदेह जे आहेत तो आता बाहेर काढण्यात येईल. मात्र एकूणच भिवंडीमधील या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, कारण दरवर्षी आपण बघतो अनधिकृत इमारतींचा मुद्दा हा भिवंडीमध्ये नेहमी सुरू असतो आणि पावसाळ्यादरम्यान अशा मोडकळीस आलेल्या इमारती पडत असतात आणि यामुळे नाहक जो आहे तो मजुरांचा असेल किंवा इतर जे राहत असलेल्या रहिवाशांचा मृत्यू होत असतो. यामुळे कुठेतरी कठोर पावलं ही महानगरपालिकेकडून, राज्य सरकारकडून उचलली गेली पाहिजे, हे या पुन्हा एकदा दुर्घटनेने दाखवून दिलेलं आहे. ठाणे जे TDRF पथक आहे आणि NDRF पथक आहे ते सुद्धा गेल्या 10 ते 11 तासांपासून या ठिकाणी आहे आणि एकूणच या संपूर्ण भागामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. 6 मृतदेह जरी बाहेर काढण्यात आले असले तरी आणखी काही मृतदेह अडकले असल्याची माहिती आहे. या ढिगाऱ्याखाली आणखी काही अडकले असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकूणच या ठिकाणी त्यांना बाहेर काढण्याचा शर्थीचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतोय. सध्या या ठिकाणी एक मृतदेह त्यांच्या हाती लागलेला आहे. मात्र पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर भिवंडीमधील या अनधिकृत बिल्डिंगवरती कधी कारवाई होणार आणि अनधिकृत बिल्डिंग ज्या उभारल्या जात आहेत त्यावरती कशा प्रकारे कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग हा येत असतो आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था खरं तर या अनधिकृत बिल्डिंगमध्ये करण्यात येते आणि या ठिकाणी 5 ते 6 जे मजूर राहत होते ते खरं तर इमारत दुरुस्त करण्यासाठी राहत होते, अशा प्रकारची माहिती आहे. नोटिसा बजावल्यानंतर ही इमारत खाली जरी करण्यात आली असली तरी यानंतर या मजुरांना या ठिकाणी राहण्याची परवानगी कोणी दिली आणि कशा प्रकारे हे काम सुरू होतं, कुठल्या भागातली परमिशन किंवा कुठल्या विभागाची परमिशन घेण्यात आली होती, या संदर्भातील चौकशी आता यानंतर पुढे सुरू करण्यात येणार आहे. स्वप्नील, चौकशी होईल, दोषींवर कारवाई सुद्धा होईल, मात्र गेलेले जीव काही परत येणार नाहीये. त्यामुळे यापुढे तरी प्रशासनानं कठोर पावलं या संदर्भात उचलली पाहिजे, ही खरं तर अपेक्षा आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. विदर्भामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस होतोय. अमरावती, यवतमाळ आणि अकोल्यामध्ये दमदार पाऊस होतोय. अनेक नद्यांना पूर आलेला आहे. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. दमदार पावसामुळे बळीराजाला सुद्धा दिलासा मिळालाय. यवतमाळला आज पावसाचा रेड अलर्ट घोषित केलाय. 1.5 महिना ओढ दिलेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे डोळे आभाळाकडे लागलेले होते. मात्र पावसानं आता 2 दिवसांपासून विदर्भात जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भातील या बहुतांश जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडत असल्यामुळे बळीराजासह नागरिक सुद्धा सुखावलेत. अमरावती, यवतमाळमध्ये पावसानं कहर केलाय. अनेक नद्यांना पूर आलाय आणि जनजीवन विस्कळीत झालंय. आपण 5 दृश्य पाहतोय. अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिममध्ये
जोरदार पाऊस बरसतोय. अनेक ठिकाणी नद्या सुद्धा पूर्णपणे भरलेल्या आहेत आणि अनेक नद्यांना पूर आलाय, त्यामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम झालाय. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांच्याकडे. श्रीकांत, यवतमाळला रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे नद्यांची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे. काय सध्या या संदर्भातले अपडेट्स आहेत आणि प्रशासनानं काय खबरदारी घेतली आहे? खरं तर बुधवार रात्रीपासूनच यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर हा कायम आहे. त्यात गुरुवारी देखील दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊसधारा जिल्ह्यातील सर्वच भागात कोसळलेले आहे. परिणामी जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे हे खळाळून वाहू लागलेले आहे. दुसरीकडे हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानुसार जिल्हा प्रशासनाने यवतमाळ जिल्ह्यात आज रेड अलर्ट हा घोषित केलेला आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. सोबतच नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे. शेतामध्ये देखील महत्वाचं काम असेल तर सुरक्षित उपाययोजना ठेवूनच शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी सतर्कता बाळगावी, अशा महत्वाच्या सूचना या जिल्हा प्रशासनानं केलेल्या आहेत. पुराची परिस्थिती देखील जिल्ह्यातील काही भागांमध्ये बघायला मिळते. दारव्हा तालुक्यात एक मोठी दुर्घटना घडलेली आहे. या ठिकाणाहून एक कुटुंब 4 चाकी वाहन घेऊन जात असताना हे वाहन कुट्टी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं आहे. त्यामुळं या वाहनातील पती हा बचावलेला असला तरी त्याची पत्नी आणि 2 मुली यांचा शोध हा युद्ध पातळीवर घेतला जात आहे. एकूणच जिल्ह्यातील जी पूरस्थिती आहे यावर पालकमंत्री संजय राठोड हे देखील त्यांच्या कार्यालयामध्ये बसून संपूर्ण आढावा घेत आहेत. जिल्ह्याच्या वणी, झरी जामनीमध्ये देखील पुराच्या ज्या बातम्या आहेत त्या पुढे येत आहे. आर्णी शहरात देखील अरुणावती नदीचं पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत. एकंदरीतच प्रशासन संपूर्ण पूर परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीनं आपत्ती विभाग देखील सतर्क आहे. जिल्ह्यात आजही पाऊस सकाळपासून सुरू असल्यामुळे प्रशासन यंत्रणा ही अलर्ट मोडवर आहे. धन्यवाद श्रीकांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी. यवतमाळमधून आता आपण जाणार आहोत बुलढाण्याकडे. बुलढाण्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. बुलढाण्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे. पावसानं वाट अडवल्यामुळे वाहतुकीला सुद्धा फटका बसला. राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागांमधून पूरस्थिती निर्माण झालेली दिसते. राज्यभरात कुठे जिल्ह्याभरात सध्या रिपरिप सुरू आहे तर कुठे मुसळधार पाऊस पडतोय. बहुतांश ठिकाणी छोटे मोठे नदी नाले सुद्धा दुथडी भरून वाहू लागलेले आहेत आणि त्यामुळे अनेक सखल भागात आणि रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेलं आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांच्याकडे. मयूर, बुलढाणामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे. नद्या नाल्यांना पूर आलेला आहे. काय सध्याची तिथली दृश्य आहेत आणि काय परिस्थिती आहे? तर अनेक भागांमध्ये बुलढाण्यामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसलेला आहे. त्यांच्या संपूर्ण घरांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं अमाप नुकसान झालेलं आहे. खरं राज्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेष करून पश्चिम विदर्भातील जे यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे कालपासून. काही ठिकाणी संततधार आहे, रिपरिप सुरू आहे, तर काही ठिकाणी भयंकर मुसळधार पाऊस आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या पैनगंगा नदीला बऱ्याच ठिकाणी पूर आलाय. पुराचं पाणी हे पुलावरून वाहत आहे. बुलढाण्याला लागून असलेल्या सैलानी रोडवर सागवन गावाजवळ हे पुराचं पाणी पुलावरून गेल्या कारणानं दोन्ही बाजूने वाहतूक विस्कळीत झालेली आहे. वाहनं थांबलेली आहेत.
तर बुलढाणा जिल्ह्यातच जळगाव जामोद तालुक्यात जर आपण बघितलं तर गाडेगाव नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये पुत्र उल्हासी नावाची जी नदी आहे त्या नदीला सुद्धा खूप मोठा पूर आलाय. परिणामी या पुराचं पाणी शाळेमध्ये शिरलेलं आहे. एवढंच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर असेल, लोणार असेल, देऊळगाव राजा, घाटाखालचं खामगाव असेल, याही ठिकाणी मोठा पाऊस आहे. मेहकर तालुक्यातलं ओलांडेश्वर महादेव मंदिर हे अर्ध पाण्याखाली गेलेलं आहे. त्यामुळं सध्या जिल्ह्यातील परिस्थिती ही पूर परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही. निश्चित धन्यवाद मयूर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळ्या पुढच्या बातमीकडे. बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापूरचं राधानगरी धरण हे 100% भरलंय. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा उघडलेला आहे. 6 नंबरचा हा दरवाजा मध्यरात्री उघडला आणि त्यातून 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे. आपण ही दृश्य पाहतोय. कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे राधानगरी धरण 100% भरलेला आहे आणि या धरणाचा स्वयंचलित दरवाजा सुद्धा उघडलेला आहे. 6 क्रमांकाचा हा दरवाजा आहे. मध्यरात्री उघडून त्यातून 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुसळधार पावसामुळे उजनी धरण ओव्हरफ्लो झालेला आहे. चिंचपूर इथला बंधारा पाण्याखाली गेलाय. चिंचपूर बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. महाराष्ट्राचा कर्नाटकशी संपर्क तुटलेला आहे. तर सोलापुरातली ही बातमी आपण पाहतोय. उजनी धरण ओव्हरफ्लो झालंय, पूर्णपणे भरलेलं आहे. चिंचपूर इथला बंधारा सुद्धा पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे इथली वाहतूक ठप्प झालेली आहे. दरम्यान महाराष्ट्राचा कर्नाटकशी संपर्क तुटलेला आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. उजनी धरणातून 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय भीमा नदीकाठच्या गावांना. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे भीमा नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे. आताची महत्त्वाची बातमी उजनी धरणातली आपण ही दृश्य पाहतोय. भीमा नदीच्या पाणीपात्रामध्ये सध्या या पाण्याचा विसर्ग सुरू होतोय. पाणी वाढलेलं आहे आणि त्यामुळे गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे. उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक. प्रताप, कोल्हापुरात जोरदार पाऊस होतोय. अनेक ठिकाणी नद्या नाले सुद्धा तुडुंब भरून वाहत आहेत. काय सध्याचे अपडेट्स आहेत? खरं तर आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी पाऊस जो आहे तो समाधानकारक पडताना दिसतोय. त्यामुळं नदी नाले ओढे जे आहे ते दुथडी भरून वाढत आहेत अशा प्रकारचं चित्र आहे. मी उभा आहे कोल्हापुरातील शिवाजी पुलात. आपण पाहतो की रात्रीच आपण जर 2 वाजता साधारण बघितलं तर राधानगरी धरणाचा 6 नंबरचा जो गेट आहे स्वयंचलित ते ओपन झालेला आहे आणि त्यातून आता पाण्याचा विसर्ग या पंचगंगा नदीत सुरू झालेला आहे. एकूणच आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप आहे. मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी रिपरिप आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होते आणि त्याच्यामध्येच धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यानं या ठिकाणी धरणातून सुद्धा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100% भरलेलं आहे. त्यातून विसर्ग सुरू झालेला आहे. त्या या ठिकाणी सांगलीमध्ये जर बघितलं तर चांदोली धरण 85% भरलेलं आहे. त्यातून 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण देखील आपण पाहतो की भरलेलं आहे आणि त्यातून देखील 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. म्हणजे एकूणच आपण पाहतो की धरणं आहेत ती जवळपास आता 100%च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातली भरतात आणि त्यातून सुद्धा विसर्ग सुरू झालेला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयनामधून देखील आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. कोयना असेल किंवा इतर धरणं जे आहेत त्यातून सुद्धा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळं जी नद्यांची पाणी पातळी आहे ती झपाट्यानं वाढताना दिसते. कुठेतरी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पावसानं पूर्णतः दडी मारली होती, पण नंतर मात्र पाऊस समाधानकारक पडतोय अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसून येतंय. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश धरणं आता भरू लागल्यानं आणि त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं एक समाधान या ठिकाणी व्यक्त केलं जाते. पण एकूणच आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रातील हे काय जे काय पाणी आहे ते पुढे जाऊन आपण पाहतो की बहुतांश पाणी हे कृष्णा नदीला जातं. त्यामुळे कृष्णेचा फुगवटा तयार व्हायला आता वेळ लागणार नाही अशा प्रकारची स्थिती येईल की काय असं वाटतंय. धन्यवाद प्रताप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. बातमी आहे हिंगोलीमधून. हिंगोली जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे नद्या आणि ओढ्यांची पाणी पातळी प्रचंड वाढली आहे. हिंगोली जिल्ह्याची जलवाहिनी असलेल्या कयाधू नदीला पूर आलाय. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिलाच पूर आहे. सकाळपासून हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना सुद्धा नागरिकांना केलेल्या आहेत.
तर हिंगोलीमधली आपण ही महत्त्वाची बातमी आणि दृश्य पाहतोय. कालपासून पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे नद्या आणि ओढ्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. जलवाहिनी असलेल्या कयाधू नदीला इथे पूर आलाय. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे, गजानन माने यांच्याकडे. गजानन, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? नक्कीच हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री कालपासून जे आहे ते पावसाचा जोर वाढण्याचं पाहायला मिळते. कारण की काल हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून जे आहे ते जोरदार मुसळधार पाऊस पडतो आणि पाऊस पडत असलेल्या पावसामुळे आज सकाळी रात्री देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आणि सकाळपासून पावसाचा हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये जोर कायम आणि या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले असो हे तुडुंब भरून वाहत आहेत. नदी नाल्याला देखील पूर आल्याचं पाहायला मिळते. कारण की हा पहिल्याच पावसाळ्यातला सगळ्यात मोठा पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले आता तुडुंब भरून वाहत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्याची जे जलवाहिनी नदी आहे कयाधू नदी, या नदीला देखील पूर आलेला आहे. पाहताय की हिंगोली जिल्ह्याच्या जे कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव परिसरामध्ये नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचे पाणी आता पुलावरून वाहत आहे आणि या संपूर्ण परिसरातील वाहतूक जे आहे ते ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे आता हिंगोली जिल्ह्यातील जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेनगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते. जे हत्ता ते तळणी जे शेनगाव तालुक्यातील महामार्गावरील जे आहे ते नव्यानं आता रस्त्याचं काम सुरू आहे. या रस्त्यावरील जे आहे ते जवळपास नदीला कापडशिंगी परिसरामध्ये जे रामप्रसाद नगर आहे या परिसरामध्ये नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी जे आहे ते पुलाकडून वाहते आणि या पुलावरून जो पाणी वाहत असल्यामुळे हे जवळपास 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये रात्री झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला आणि या पुलावरून जे आहे ते जे रामप्रसाद नगर आहे या परिसरामध्ये पुलावरून पुलाच्या खालून पाणी वाहत असल्यामुळे एक कार वाहून गेलेली आहे आणि या कारमध्ये दुर्दैवाने जे आहे ते या संपूर्ण घटनेमध्ये कार चालकाने चालू कारचा दरवाजा उघडून आपला जीव वाचवलेला आहे सगळं. आणि यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले आता तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळते आणि या परिसरातील जवळपास 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलेला आहे. आणि जिल्ह्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण की पावसाळ्यातला हा पहिलाच चांगला पाऊस आहे. जवळपास जिल्ह्यामध्ये आता 304 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. शेतकरी पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला होता. अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना आता पिके जगवायची कसं असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून चांगला पाऊस पडतोय आणि पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर जे पिकांना देखील मोठं जीवनदान मिळायचं पाहायला मिळते. आणि जिल्ह्यामध्ये मागील सकाळपासून जे आहे ते काल असो आज असो मागील 2 दिवसापासून जे आहे ते जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तर दुसरीकडे आता अनेक नदी नाले जे आहेत नदी नाले असून हे तुडुंब भरून वाहत आहेत आणि प्रवाहित देखील झाल्याचं पाहायला मिळते. धन्यवाद गजानन माने आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी आहे धुळ्यातून. धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय. इथे सुद्धा नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि जनजीवनावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे. आजही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी सुद्धा जाहीर केली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 12 तासांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अनेक महाविद्यालयांनी सुद्धा सुट्टी दिलेली आहे. अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि या दमदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. पहिल्याच पावसामध्ये ते प्रवाहित झालेले आहेत. अनेर धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे धरणातून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून केले जाते. धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय. अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. धुळे, शिरपूर, साक्री या भागांमध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे. शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आपण हे दृश्य पाहतोय. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे ही पिकं कुजून जाण्याची भीती आहे. तर प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. प्रशांत, पाऊस जोरदार बरसतोय मात्र शेतांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे पिकं आता कुजण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मोठी धास्ती लागून राहिली आहे. निश्चितच धुळे जिल्ह्यामध्ये आता परिस्थिती बिकट होताना आपण पाहू शकतो. रात्रभरपासून जिल्ह्यामध्ये कुठे संततधार तर कुठे मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस सुरू आहे. त्याच्यामुळे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. शेतांमध्ये पिकं ही जलमय झालेली आहेत आणि
सर्व जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर यंदाच्या हंगामातला हा पहिलाच मुसळधार पाऊस आहे. आतापर्यंत नदी नाले हे कोरडे होते, मात्र आता या पावसामुळे सर्वच नदी नाले हे प्रवाहित झालेले आहेत. त्याच्यामुळे नदी नाल्यांच्या काठावर जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनावश्यक घराबाहेर पडू नये. आता आपण पाहू शकतो की पावसाचा जोर हा वाढतो आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. अगदी नागरिकांनी काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. राज्यामध्ये 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, पुणे घाटसह नाशिक घाट परिसराला रेड अलर्ट घोषित केलेला आहे. विदर्भामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्यामधली पावसाची अपडेट आपण पाहतोय. राज्यामध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यवतमाळ, पुणे घाटसह नाशिक घाट परिसराला रेड अलर्ट घोषित केला आहे. आणि आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. झी 24 तासला सर्वप्रथम दाखवलेल्या मेळघाट आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली होती आणि त्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आश्रमशाळेचा अधीक्षकच सप्लायर निघालेला आहे अशी कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये, मात्र या ऑडिओ क्लिपमधून टिटंबा इथल्या आश्रमशाळेचे अधीक्षक सेंट्रल किचन अधिकाऱ्याला किचनचं साहित्य खरेदी करण्यासाठी तगादा लावत असल्याचं सुद्धा समोर आलंय. अवघ्यात ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे? माझी ओळख अधीक्षक जेवढा आहे, मी अधीक्षक कमीच आहे. मी सप्लायरच आहे. अच्छा, ओके 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 सर, बोला ना. हा, मी सप्लायर आहे. म्हणजे मी बिनधास्त आहे, डिपार्टमेंटला माहिती आहे. हा 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 हा. तुम्हाला ज्या काही बाबी लागणार एका सेंट्रल किचनला, हो हो, जर तुमची इच्छा जर असेल, तुमचं बिलिंग होणार ते तुमच्या रेटनं होणार. तुम्हाला शासनाने जे ठरवून दिलं असेल त्या रेटनं होणार. बरोबर. पण आम्ही हेच कामं करत राहिलेलो आहोत. इकडे तुमच्याजवळ 8 शाळा आहे, 9 शाळा आहे, बरोबर आहे. तुम्हाला जो काही भाजीपाला लागणार किंवा जी काही विद्यार्थी संख्या असणार, तुम्ही एक हिशोब केलेला असेल, तुम्हाला कोणत्या रेटमध्ये परवडणार आणि तुम्ही कुठल्या यानं किंवा तुम्ही सेटअप लावणार. बरोबर. मी याच्यासाठी कॉल लावला की तुम्ही मला देऊ शकता का, मी तुम्हाला पुरवतो भाजीपाला. 4 करोड ते 5 करोडचं म्हणजे अनऑफिशियली. कारण मी एम्प्लॉई आहे, बरोबर आहे. बरोबर बरोबर. माझ्या नावावर नाही, माझ्याकडे लायसन्स आहेत, 7-8 प्रकारचे लायसन्स आहेत माझ्याकडे. ओके ओके. तर भावाच्या नावावर, जो भाऊ कुठेच नाही दिसणार तुम्हाला. हो हो हो. पण आहे का तो काही डिपार्टमेंट तसंच चालतो. भाऊ आहे ऍक्च्युली जिवंत व्यक्ती आहे तो. बर बर बर. हा हा. मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. तुम्हाला दिलेले ते अधिकार मी तुम्हाला आहे ना कमीत कमी याच्यात ते अवेलेबल करून देऊ शकतो. मला पूर्ण मार्केट रेट आहे. तुम्हालाही तर प्रोग्रेस करायचा असेल ना. हो. तुमचं इंटरेस्ट रिस्क काय राहील. मला इकडची नस माहिती आहे. 12 टनची गाडी भाजीपाल्याची किती रुपयात भरते त्याची मला स्टडी आहे. आम्ही डिक्लेअर नाही करत. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे. अनिरुद्ध, आश्रमशाळेमधल्या जवळपास 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती आणि त्या संदर्भातली आता एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आलेली आहे. तिथला अधीक्षकच सप्लाय करत होता अशी माहिती समोर आली. काय या संदर्भातली खरं तर अधिकची माहिती आहे आणि या संदर्भात काही कारवाई करण्यात आली आहे का? नक्कीच. आता जर पाहिलं तर मेळघाटातील टिटंबा येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये 70 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचं प्रकरण झी 24 तासने जे आहे ते उघडकीस आणलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण मेळघाटासह राज्यामध्ये खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणामध्ये एक नवीन खुलासा जो आहे तो समोर येत आहे. या संपूर्ण प्रकाराच्या निमित्तानं एक ऑडिओ क्लिप झी 24 तासच्या हाती लागलेली आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये सेंट्रल किचनचा व्यवस्थापक आणि आदिवासी आश्रम शाळेचा अधीक्षक जो आहे तो यांची ही संभाषणाची ऑडिओ क्लिप आहे. आणि या ऑडिओ क्लिपमध्ये जर पाहिलं तर या ऑडिओ क्लिपमध्ये शासकीय आदिवासी आश्रम शाळेचा अधीक्षक जो आहे तो सेंट्रल किचनच्या व्यवस्थापकाला त्याच्याकडील किराणा माल असेल, अंडी असेल, केळी असेल किंवा धान्य असेल या सर्व गोष्टी घेण्यासाठी तगादा लावत असल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या संपूर्ण प्रकारामध्ये गौड बंगाल असल्याचं पाहायला मिळत आहे. या सेंट्रल किचन वरून जवळजवळ 8 शाळांमध्ये
जे आहे ते अन्न पुरवलं जातं, मात्र केवळ आणि केवळ एकाच ठिकाणी या नक्कीच. सेंट्रल किचनच्या अन्न पुरवठ्यामधून विष बाधा झाल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे आता अधीक्षक जो आहे तो आता कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहिलं तर सध्या या प्रकरणामध्ये 6 जणांवर गुन्हे दाखल केलेले आहे. मात्र या ऑडिओ क्लिपमुळे आता आणखी किती लोकांवर गुन्हे दाखल होतात आणि यामध्ये अधीक्षकालाही दोषी पकडल्या जातं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे जर सध्या पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ऑडिओ क्लिपने संपूर्ण मेळघाटासह राज्यात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी त्यामुळे आता आगामी काळात त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद अनिरुद्ध, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.